बोध अनंत बोध या लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर संज्ञा निर्णय निर्वण समापत्ती ध्यान करताय, तेव्हा हे लोकीय शरीर लोकीय मन बंद पडतं, निर्वाण धातूच्या रसात स्वागत सुरू होतं. याला निर्वाण धातूचा साक्षात्कार. हे कोणतं चित्त उत्पन्न होतं, अनित्याकडून नित्याकडे नेणार, दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनंताकडून अनंताकडे नेणार. ही सगळी प्रक्रिया नंतर समजावून सांगेल. तुम्ही पडले भटके येऊन याच्यासाठी लांब लांब शिबिरे करायला लागतात. एक ज्ञान समजावून देताना तुम्ही नीट ऐका. आणि सगळं 10 नंबरच्या फुलाला सगळं पाणी वाजवलं बोधी आहे, ही मिथ्या नाही, ही संबोधी आहे. त्यामुळे संबोधी ज्ञानाचा आउटलुक समजण्यासाठी पुढे पुढे येणाऱ्या कालखंडात या बाबासाहेबांच्या या भूमीवर असे वर्ग होतील. तुमच्यासारखे डॉक्टरेट झालेले लोक, प्रोफेसर झालेले, वकील झालेले लोक, इंजिनियर झालेले लोक तुमचं ट्रेनिंग घेऊन आले इथे काही दिवसासाठी ते येणार आणि पुन्हा ही ट्रेनिंग घेऊन संबोधी ज्ञानाची ही आकलन दृष्टी ती जशी जशी प्रसवता आली. बाबासाहेबांनी 40 प्रतिज्ञा दिल्या, त्या पाठांतर करून टाकायची. जीवसृष्टी आहे अशी प्रतिज्ञा आपण कधी आज मुलात करण्याचा भाऊसागर कारण घ्यायची. सैद्धांतिक व्यावहारिक पक्षाचं आकलनच झालं नाही, समजावून सांगता आलं नाही, तर कल्याण मित्राची भूमिका नाही वाटू शकणार, मार्गदर्शकाची भूमिका नाही वाटू शकणार. आपल्यामध्ये असं नाही होऊ शकतं. कामकृष्ण पाचशे, भाऊकृष्ण पाचशे, विभूकृष्ण पाचशे आणि प्रतिज्ञा आपण कधी साध्या कृष्ण घालून टाकली. हे रागा, हे देश आहे, हे रामकृष्ण, हे भगवतकृष्ण, हे विभूकृष्ण चालली जा असं म्हणून जाणार नाही. तुम्हाला एक कमल ठणाचा संदेश देण्याच्या आधारावर अभ्यास करावाच लागेल. तेव्हा तुम्ही तुमची ही सक्षमता येईल. अनंत सत्य आणि प्रतिज्ञा आपण एक एक सत्य आपल्याला संपूर्ण सत्य झालं. संपूर्ण सत्य सत्य अट्टकला आणि निपाणन परमन सुख हे अंतिम सत्य आहे. ज्या सत्यामध्ये तिसरं हे सत्य लोकीय सत्य, लोकोत्तर सत्य आणि चौथं सती प्रतिज्ञा भगवंतांचा मार्ग अतुल्य आहे, अतुलनीय आहे, प्रमाण देतो. प्रतिज्ञा अशी कमी आहे की मार्गाचं एक अंग योग्यपणे जाणून त्या मार्गावर बरोबर चालता आलं तर बरं, चालता नाही आलं तर तुमचं काय करणार. मग तर गाणं बंद संपहित तकानिश्चय धर्मानंतर संस्थान आनंद रूपानंद बंगपचे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समताधिष्ठित समाजमूलक समाज निर्मितीसाठी मनुचा जुना काळा कायदा जाळून टाकून, मनुस्मृती जाळून टाकून भगवान बुद्धांचं जनतंत्र लोकतंत्र किंवा आम्हाला बाहेर केलं. प्रकृतीनं जसं काही त्यांच्या शिरामध्ये काम दिलं होतं या देशातून संविधान निर्माण करण्याचं. 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, 5 प्रकारच्या वेदनातून निर्माण, 395 प्रकारचं संविधान. हे 395 कलमांचं संविधान केवळ बाबासाहेबांनाच निर्माण करता आलं. जगातल्या कुठल्याही या राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आलं. भारताचा एकही देश न सांगता तिथे न्यायद्वारा या मानवी मूल्याच्या आधारावर समता मूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. जेवढी लोकशाहीची प्रगती वाटते जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आली. हे महाकुशल चित्त आहे बौद्ध धर्माचं. बुद्ध धर्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती ही बाबासाहेबांच्या चित्तात बसवलं. हे महाकुशल चित्त आहे. डॉक्टर गंगाधर पानतावडेंपासून केशव देशरावांपर्यंत, दया पवारांपर्यंत, डॉक्टर रावसाहेब धनगरपासून डॉक्टर यशवंत मनोहरांपर्यंत दलित साहित्य, ब्राह्मण साहित्य, बौद्ध साहित्य, दलित ब्राह्मण आदिवासी साहित्य, दलित आदिवासी ग्रामीण साहित्य, फुले आंबेडकरवादी साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, नाना प्रकारची दालनं झाली. अजूनही 14 ऑक्टोबर 56 झालं. बाबासाहेबांनी धर्मक्रांतीनंतर अजून धर्म साहित्याचं सौंदर्य प्रसवता आलं नाही, फुलवता आलं नाही, फळवता आलं नाही. संबोधी ज्ञानाची दृष्टी वर्ष अडॉप्ट करता आली नाही, करता आली. एक इंच म्हणून ही धम्म चळवळ ही अशी गर्त्यात आहे, अवंतात आहे, आवडतात आहे. हिची कोणी कोणाची असेल तर या 4ही प्रतिज्ञा पाठांतर करून टाकायच्या. तर रविवारी विहाराचा असं म्हणत होते बाबासाहेब. सम्राट अशोकाच्या कालखंडात पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीला सुट्ट्या असायच्या. एक आठवड्यातला एक दिवस उपवासक दिवस कापून द्यायचा, सोडून द्यायची सुट्टीचा दिवस. तो 8 शील धारण करून दानं गत्वा शीलं चहा विक्त्वा रूपोसतकं मंगत्वा तत्तत्सादेति यदिनंदन्ति ध्यानं उत्पादेति विपस्सनं उत्पादेति मग्नं उत्पादेति फलं उत्पादेति समापत्तिं उत्पादेति. या साऱ्या उपलब्धी 10ही पारमितांचे घडे आपले परिपूर्ण झाले. यालाच परिपूर्णत्व म्हणतात. जेव्हा पारमितांची 10 घडे परिपूर्ण होती तेव्हा आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार
तुमची 10 पारमितांचे घडे भरलेले आहेत. तुम्हाला माहिती पडलं का? नाही पडलं? तुम्हाला माहिती पडलं? ती एवढी आहे. बरं, समजणाऱ्या माणसाला तरी विचारलं का तुम्ही माझे 10 पारमितांचे घडे भरले आहेत? बुद्धी सुचत नाही ना. हे चित्त आहे ना, शोभन चित्त आहे. ते उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून हे चिंतनमय ज्ञान या सीमा, बुद्धीला सीमा आहे. म्हणून या 40 वर्षाच्या कंबठणाचा आणि विपश्यना भावनेच्या कंबठणाचा अभ्यास आपण योग्य खोलीत जाऊन करा, तरच हा सद्धर्माचा प्रचार करण्याचे वैभव भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका या 4ही परिषदांमध्ये येईल. आणि बाबासाहेबांची लेकरं साऱ्या जगात पसरणार आहे असं म्हणते मला. मी आनंदित झालो. हे खरं आहे. म्हणजे त्यांनी तुलना केली जगातल्या सगळ्यात मोठ्या बुद्ध्यांक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांशी साऱ्या जगात नाही तुलना करता येते. हा प्रचार म्यानमारमधून साऱ्या जगात होणार नाही आहे. हा नागपुरी महानगरी आहे ना, रंगनगरी. नागपूरचे लोक साऱ्या जगात पसरतील. तुम्ही किंवा तुमचे संतान आणि साऱ्या जगात बुद्धमय धर्ममय करण्यात तुमच्यामध्ये हा पॉवर ही शक्ती आहे. म्हणते होणार. मी किती आनंदित झालो असेल. माझी 4-5 छाती सुटून गेली. केवढी मोठी जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी टाकली दुसऱ्या व्यक्तीच्या मुखातून नाही ते बाबा आपल्याला तुमच्यावर आमच्यावर जबाबदारी दिली. किती गंभीर काम आहे. सगळ्यात मोठं कठीण काम आहे सारं धर्ममय करणं. म्हणून असं एका ठिकाणी पक्ष योग्यपणे आपल्याला समजावून सांगता आला, आत्मसात करता आला, धर्मधारण करून सगळे मार्गदर्शन तोडता आले, तरच ही सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी आपल्याला पेलवता येईल. ही जबाबदारी पेलवता येण्याचं एक केंद्र पूर्ण संपूर्णपणे विकसित हो. बुद्ध धर्माच्या विचाराचं प्रसाराचं केंद्र या बोधी लागवण्याची ही पद्धती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर पंढरपूरला धर्मांतर करणार होते बुद्ध जयंतीला. पण पंढरपूरच्या लोकांचे मात्र लई जड अजूनही गेले. 10 वर्षापासून पंढरपूरला जातो विमानवर लई जड माथ्याचे लोक. आता नागपूरकरांचं आपलं पारणं जास्त म्हणून जाऊन मात्र हा सोळा नागपूरच्या घरी रिक्षा होती. ही भगवंताची मूर्ती होती का सोहळ्यात? तर तुम्ही प्रत्यक्ष पाहिले ना, आता धर्मात करत त्याच्यामुळे एक मूर्ती होती ती आहे ना, दिसली का? बाबासाहेबांनी या मूर्तीच्या चरणावर माथा टेकला. पत्रकार पाहायचे, पत्रकार आम्ही तर वाचतो, आमची आजी आली होती म्हणून ती सांगायची. अरे मोडे पण वापस आणण्यात बोलले कुणापुढे नाही ते फक्त बुद्धांपुढे असं मुंड टेकलं, बळमट्टी लावली आणि असं म्हणून माथा टेकवला या बाबासाहेब. या ठिकाणी केवढं मोठं स्मारक पाहिजे. हे भविष्यात बाबासाहेबांच्या बोधिसत्वांच्या तरंगाने हे बहरून जावं आणि सारं जग बुद्धमय धर्ममय करण्याची प्रेरणा इथून या भूमीतून जिकडे तिकडे पसरो. नानाच्या नतून आणि वेगळं बळ मिळून त्यांच्या जयंती दिवसाच्या उत्सवात आपण धर्म हा श्रवण केला. जो हा धर्म श्रवण करून धर्म अंगीकरणासाठी ज्याने या कमठणाचा अभ्यास केलेला असेल निश्चितपणे आपण करायचा. कारण प्रज्ञेनं होतं कमी जास्त चढाव उतार येतात. डॉक्टर यशवंतसारख्या बाबासाहेबांनी विमर्शना नाकारली. प्लीज येते बुद्धी. बाबासाहेबांनी तिथे बोलले वाक्य ध्यान समाधी विपश्यना अभिधर्म ह्या गोष्टी आता आत्ताही करण्यासारख्या नाही, पण करण्यासारख्याच नाही असं नाही आहे. त्याच्यामुळं यशवंतपणावर पोहोचले. विपश्यना बाबासाहेबांनी नाकारली. विपश्यना हे कमठदान केवळ आणि केवळ महापुरुषांना बुद्धांनाच अनुसंधान करतात. हे बुद्धांचंच आहे, या भ्रम आणि रात्री आलं नाही. तेव्हा केवळ कुठलीही व्यक्ती तुमच्यासाठी पांढरे कुठे 25 वर्ष शामस्तीला केले होते भगवंतांनी. 1,49,000 एवढे लोक अनाथातून फळापर्यंत पोहोचले. 68 वर्ष झाली. एकतरी तुमच्यामध्ये आमच्यामध्ये तरी आहे का? नाही. 14 वर्ष आमचे सुरेश साहेब मंदिर राहिले. विपश्यना आचार्य त्यांना पदवी दिली. मी एक दिवस गेलो, तू मेरे को मारने की आया था म्हणते, आप तो
विपश्यनाच्या बाबासाहेब ने विपश्यना को नकार दिया. त्या लोकांच्या वाणीत मिसळून तुम्ही असं म्हणतात हे पापकर्म आपल्याला भान नाहीये, जाण नाहीये. जबाबदारी विश्व असं बोलतात तर काय होईल. म्हणजे म्हणून भगवंताच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षावर आमचाही विश्वास नाही, तुमचाही विश्वास नाही. आपण आंधळ्यावर आपल्याला संबोधित ज्ञानाची दृष्टी धारण करून आपल्याला जीवन यापन बुद्धिजमचं नाही करता येत नाही. आपण केवळ आपल्या विचारशक्तीच्या आधारावर आपल्या बरोबरचा मानस सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि वेळ आलेली आपल्या तेरी वेळ होतो. सारिपुत्र आणि महापुत्र दोन लेकरं म्हटलीच नाही, भगवंत आहे भगवंताचा डावा जो हात आहे, वाटलं नाही दोघांची दोन लेकरं. हे बोधी ज्ञानानं तुटलेली मनं जोडता येतात. जगात दुसरं कुठलं औषध नाहीये. नाही वेळ आणि समज तीन उदाहरण अवैधण्याची संबंधी वैराची वैरत्व करून क्षमता का मैत्री करूनच वैरावर मात केली जाते. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे म्हणून कसं राहतं. पण शेतीवाले एवढे एक नंबरचे चोर उचलला शब्द आमचा आणि पाणी शब्द आहे. आता कोणाला सांग बाबासाहेबांनी ज्यावेळी साजऱ्याचं नातं जोडलं काय वाईट केलं नाही केलं. तुम्ही कसं बाबा मारत म्हणता बाबासाहेब मावशी जर रमणीला दिवस काय केला नाही. मी तोंडावर म्हटलं होतं माहीत तू आमच्या बाबासाहेबांना डॉक्टर मालवणकरांचं असलं पाहिजे काही बोललेलं नाचलो. तिच्याकडे एक गोष्ट शिकायला मिळाली. बाबासाहेबांचा स्वभाव कोणता होता, कोणत्या स्वभावाची ती डायरेक्ट कोणत्याही व्यक्ती आले म्हणे मी येऊ द्यायचे नाही. मी अब्बुळा म्हणजे दिग्वत कोण नाही कोणी जे राहिले कोण नाही कोणी यायचे. आणि काही वेळ तरी कोण तरी आले ना आपलं म्हणणं बाबासाहेब पटवून द्यायचे. आणि बाबासाहेब आपलं म्हणणं एवढं पटवून द्यायचे की त्यांना कुठल्याही लोकांना त्यांना मान्य करावं लागलं. म्हणून याला मेरी मुलगी एकेकाने म्हणता येईल हे कमांडिंग नेचर. कमांड होतो प्रत्येक विश्वामध्ये कमांड होता. त्यामुळं सगळ्या सचोटीच्या आधारावर हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. कमांडिंग नेचर, प्रभुत्वकारी चरित्र. म्हणून बुद्ध धर्म म्हणजे क्रांती हे शब्द बाबासाहेबांच्या चित्तात तरसवले. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. हे परत तुम्हाला नाही करता म्हणून आपण मागासलेल्या धर्माच्या क्षेत्रात धर्म कथन करण्यामध्ये मागासलेले आहे. चरकविखते काय बौद्ध काय बोध काय लोकांनी हा उपदेश धर्म भिक्षूसाठी एकटा एकादशीला जायचा. वेगळ्या स्वभावाची माणसं जरी असली त्याला तसे कंपठात देत असत आणि त्यांना धर्मामध्ये प्रतिष्ठित करवण्यामध्ये या व्यक्तीने काही ज्ञानाचा अभ्यास करून घेतले आणि मार्गदर्शकाच्या कल्याण मित्राची भूमिका वाटली. किंवा आम्हाला नाही करता येते त्या अनंताला करता येते, त्यांना अविद्या प्राप्त आहे त्यांना करता येते. अशा ही काही वेळ समुदायाची बाबासाहेबांनी समाजच बदलण्यासाठी स्वतःसाठी बुद्धिस्टसाठी इंडिया जी पुढे ही बौद्धिजन समिती होती आपली ती पुढे ऑल इंडिया बुद्धिस्ट या अखिल भारतीय बौद्ध महासभा यामध्ये परावर्तीचा समता सैनिक 24 तास वेकेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956 बाबासाहेबांनी घोषणा केली. 5 तारखेला पहिल्या प्रति 11 देशांना पत्र पाठवले. हे काँग्रेस रद्द झालं. काँग्रेस साम्राज्यशाही भांडवलशाही आपण प्रतिनिधित्व ते आपल्याला कल्याण करणार आहे. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधू या मानवी मूल्याची प्रस्थापना करणार नाही. स्टेट सोशलिझम घटना दत्त राबवावा म्हणून तिरंग्यावर धर्मचक्र बसवले. भगवान बुद्धांची राष्ट्रपतीच्या भवनात मूर्ती घेतली. धर्मचक्र फक्त नाही निवासस्थानावर लोकसभेच्या राज्यसभेच्या खुर्चीच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे तुम्ही समालोचना धर्मचक्र प्रवर्तन आहे काम नाही. चर्चा नाही या संसदेमध्ये तुमची संसद आंधळी लंबी बैठकीला मारायला ती झाली कुठली. मी जाईल म्हणतो तिथे निवडून जाईल. आपल्या सरकार दीक्षित एक आपल्या निवडणूक उभं राहणार. आपलं सरकार आलं असतं 10 दिवसात शिबिर घेतलं असतं विपक्षाने सगळ्या खात्यात. आणि मग याची वाट लावली होती 337 जणांच्या 39 कल्पना एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करणं रात्राचा खटला झाला. यांना सगळ्यांना काळ्या पाण्यावर पाठवलं असतं. मोहन मामा सगळं देवेंद्र सगळं महिन्यात मोदीचं. पण तो काळ येईल घटना कितीही चांगली असेल
म्हणणं राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती या देशाची झाली आहे. त्यामुळं पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब तुम्ही तुझीला नेमक्या लोकांमध्ये आहात तर माझं म्हणणं आहे का हे तुमची लेकरं आहेत का? हे सगळ्या तुमच्या समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सगळ्या संघटनांना उद्ध्वस्त करून टाकलं. गाडी घेऊन या, यांना खेळी घेऊन या आणि पुन्हा यांना पुन्हा रिऑर्गनाइज करायला लावा. सगळ्या संघटना, मातृ संघटना पुन्हा रिऑर्गनाइज करून तुम्ही संघटनेच्या नीतीमध्ये वागलात तर बाबासाहेबांच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हा. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांच्या आधारावर या संविधानाचा अंमल करण्यासाठी तुम्ही सक्षम व्हा. 29साठी पुन्हा ठिकठिकाणी मातृ संघटनांच्या मेळाव्यात बोलावून पुन्हा आपल्याला रिऑर्गनायझेशन करा आणि सबल बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हा असं आव्हान या ठिकाणी करतो. कालच्या मृत्यूच्या दिवसाच्या 103 दिवसाच्या आपण या ठिकाणी आला धम्म श्रवण करून घेतलं. मंगल धम्म श्रवण करून त्या मुक्त होण्याचं हे मर्म पार्वितांचे घडे आपल्याकडे पूर्ण करून बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण.
Meditare, meditare, quindi anche